त्या जगताचं अंतिम तत्व काय. तत्वविचार आणि अध्यात्म विचार, त्या महावाक्यामध्ये दोन विचार प्राधान्याने येत असतात. तत्वविचार आणि अध्यात्म विचार हे दोन विचार मुमुक्षूला अनुकरणीय असतात, अधिकाऱ्याला अनुकरणीय असतात. त्या तत्वाचा विचार करणं म्हणजे त्या ईश्वर स्वरूपाचा विचार, आणि अहम जो अध्यात्म विचार म्हणजे मीचा विचार करणे. हे दोन विचार मुमुक्षूला अत्यंत अनुकरणीय आहे, फक्त मुमुक्षू करता म्हणजे अधिकार्या करता, याला महावाक्य म्हणतात. आता अध्यात्म विचार म्हणजे मी पासून विचाराला सुरुवात करायची, म्हणजे देहाधिकापासून ते बुद्धी आणि अधिष्ठानापर्यंत जो विचार केला जातो त्याला अध्यात्म विचार म्हणतात. आणि तत्वविचारामध्ये जे गवताच्या काडीपासून ब्रह्मस्तंभापर्यंत जो विचार केला जातो त्याला तत्वविचार म्हणतात. मग त्या तत्वविचारामध्ये ईश्वर स्वरूपाचा विचार केला जातो, आणि अध्यात्म विचारामध्ये मीचा विचार केला जातो. मी कोण ऐशी जाती. किती पाहता अवघड, किती पाहता अवघड पाहता, म्हणजे अवघडच आहे मीचा विचार करायचा. मग मी कोण आहे, मी कसा आहे, मी केवढा आहे. मी कोण आहे हे कळालं नाही म्हणून देहालाच मी म्हणला. मी कसा आहे हे कळालं नाही म्हणून स्वतःला तो जडच समजतो. आणि मी केवढा आहे हे समजलं नाही, स्वतःला परीक्षेने समजतो. म्हणून सुरुवात कुठून आहे अध्यात्मशास्त्राची, मी पासून सुरुवात. तू सांग अगोदर काय आहे ते, दुसऱ्याचं मला सांगू नको. आपले काय आहे. पण हे दोन विचार करणं याला अध्यात्म आणि तत्वविचार म्हणतात. या तत्वविचार हे दोन विचार मिळून त्याला महावाक्य म्हणतात. अशा महावाक्याचा उपदेश करणारे जे सद्गुरू असतात ते सद्गुरू त्या अधिकार सिद्ध्यर्थ त्या उत्तम अधिकाऱ्याला आता उपदेश करायला लागले. त्या उपदेशाचं जे तात्पर्य विषयभूतता कशात आहे तर ऐक्य ज्ञानामध्ये. हे तू दुसरा कोणीच नाही, फक्त तूच आहेस. तूच आहेस, ते तू आहेस हे सांगण्याकरताच एक काल्पनिक कथा आपल्याला सद्गुरू आता आपल्याला सांगायला कल्पना केलेली. आणि कल्पना करूनच खरं मनुष्याला कल्पना करावी लागते. म्हणजे खरं कळण्याकरता खरं सांगितलेलं ते मनुष्याला एकदम पटत नाही. ते खरं पटण्याकरता अगोदर कल्पनेनेच सांगावं लागत असते. म्हणून आता ही सांगितली की शुभ संतती राज्याची कथा आहे. तिसऱ्या तरंगात सद्गुरू विषयी विचार झाला. सद्गुरू आणि अध्यात्म विचार म्हणजे सद्गुरू सेवा कशी करावी, सद्गुरू सेवेचा प्रकार, सद्गुरूचं कर्तव्य काय, आणि तत्संबंधी सद्गुरूविषयी असलेले शिष्याचेही कर्तव्य काय, अशा कर्तव्य स्थितीचा विचार करून तिसऱ्या तरंगामध्ये सगळं त्याचा वाढ विस्तार करून बिनचूक ते सांगितलेली परंपरा आहे गुरु शिष्याची. इथपर्यंत आले सगळं. आता चौथा तरंग त्याच्यामध्ये मागं झाले किंवा पहिल्या तरंगात अनुबंध चतुष्टयाचा विचार सांगितला संक्षिप्त रूपाने. दुसऱ्या तरंगात तेच अनुबंध चतुष्टयाचा विचार विस्तारानं सांगितला. आणि आता तिसऱ्या तरंगात ईश्वर सेवेपेक्षा सद्गुरू सेवेमध्ये काय अधिकता आहे, काय अद्भुतता आहे, काय अवर्णनीयता आहे. अशी अद्भुतता म्हणजे सद्गुरू जे उपदेश करतात ते उपदेश करण्यामध्ये ती उपदेश म्हणजे अद्भुतताच आहे त्याच्यामध्ये. असा कोण उपदेश करणार आहे की शिष्यत्व बुद्धीनं त्याच्याकडे गेला असता ते काय करतात, त्याच्या बुद्धीमध्ये असलेल्या 5 प्रकारच्या भेदाचं अनंतयुक्तीने निराकरण करून बघा आत्म्याचं ब्रह्मरूपानं किंवा ब्रह्माचं आत्मरूपानं किंवा आत्मत्वानं ज्ञान करून देतात आणि संसाराचा मिथ्यत्व निश्चय करून देतात. असा अद्भुत उपदेश करणारा कोण आहे तर असे सद्गुरूच आहे. आणि असा अद्भुत श्रवण करणारा म्हणजे श्रवण कसं असते की श्रवणामध्ये म्हणजे जे अंगी श्रवण करणारा असतो तो अगोदर तो श्रवण करून 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 तो श्रोता होतो. आणि श्रोता झाल्याच्या नंतर त्या श्रवण केलेल्या अर्थाचं तो मनन करतो आणि तो मनता होतो. आणि मनता झाल्या तो तत्स्वरूप त्या स्वरूपाशी तत्स्वरूप होतो. हे असे वेदांतशास्त्रात आश्चर्यकारक अद्भुत अवर्णनीय असं फल प्राप्त होण्याकरता शास्त्रकार आपल्याला हे आता चौथ्या तरंगात वेदांतशास्त्राला प्रारंभ होणार. वेदांतशास्त्राला आता ह्या तरंगात
चौथ्या हेडिंगापासून आत्मानंदाची सिद्धी, तिथून आपली वेदांत शास्त्राची प्रक्रिया तिथून सुरू होणार आहेत. फार उच्चतम कोटीच्या याच्या प्रक्रिया आहे की भ्रमामध्ये अनिर्वचनीय ख्यातीची किती आवश्यकता आहे. कारण भ्रमातल्या पदार्थाची अनिर्वचनीय ख्यातीशिवाय त्याच्या वाचून त्या भ्रमातल्या पदार्थाची संगतीच लागत नाही, है ना. किंवा ब्रह्मवेत्याला विषयाची इच्छा होती की नाही आणि झाली तर त्यापासून आनंद होतो का नाही, हा एक मोठा म्हणजे जगात वादाचा विषय आहे. त्याचेही समाधान चौथ्या तरंगात सांगितले. काय चौथ्या तरंगामध्ये किती अद्भुतता आहे. अशा शंका केलेल्या आहेत की मनुष्याला कुठेही ऐकायला मिळणार नाहीत असे विचारसागरामध्ये सगळ्या म्हणजे निर्युक्तित निसंशय होण्याकरता, शंका समाधान सहित त्याचं ती होण्याकरता फक्त चौथ्या तरंग आहे. अद्भुत आता सांग. म्हणून आता शुभ संतती राजाची कथा सांगायची. शुभ संतती राजाची कथा. एक शुभ संतती नावाचा राजा असून त्यास तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तर्कदृष्टी या नावाचे 3 पुत्र होते. राजा सर्व गुणांनी संपन्न असून त्यास सर्व भोग प्राप्त होते. बरेच दिवस तो भोग भोगीत असता पूर्वपुण्याने त्याच्या मनात असा विचार आला की आत्माच सुखरूप असून बाकीचे अनात्म पदार्थ तुच्छ आहेत. असा त्याच्या मनात काय आला, त्या राजाच्या मनात विचार आला. म्हणजे एक शुभ संतती नावाचा राजा असून त्याला तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तर्कदृष्टी या नावाचे 3 पुत्र होते. म्हणजे 3 हे कोण होते, अधिकारी होते, ठीक ना. अधिकाऱ्यात प्रकार सांगितले आता की मध्यम, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. त्याच्यामध्ये तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तर्कदृष्टी. दृष्टी या पदाचा अर्थ ज्ञान असा करायचा. दृष्टी या पदाचा अर्थ ज्ञान असा करायचा. आणि सृष्टी या पदाचा अर्थ पदार्थ असा करायचा. पदार्थ आणि ज्ञान. किंवा सृष्टी या पदाचा अर्थ काय करायचा की तत्व. त्या तत्वाच्या अनुसंधान जाणून घेण्याची जी जिज्ञासावृत्ती असते त्याला तत्वदृष्टी असे म्हणतात. किंवा तत्वावर दृष्टी ठेवणारा त्याला काय म्हणतात, तत्वदृष्टी असे म्हणतात. असे आणि ती तर्कदृष्टी. आणि मधातला कोण, अदृष्टी. असे त्याला किती पुत्र होते, 3 पुत्र होते. ज्याची शुभ संतती असा तो कोण, राजा. अशी ज्याची तो कोण, राजा. शुभ संतती राजा म्हणजे मुलावरून आता त्याचं हे केलेलं. आपण त्याचं आता सकाळी झालं चांगली संतती म्हणून ते 3 मुलं होते. आणि राजा सर्व गुणांनी संपन्न होता. म्हणजे त्याला सर्व गुण संपन्न म्हणजे तो कसा होता बघा. त्याला गुणवान होता, रूपवान होता, सर्व गुण ऐश्वर्यानं संपन्न होता, निरोगी सशक्त मनाचा होता, सगळं असून पुन्हा स्थिर मनाचा होता. झपझप म्हणजे असे त्याच्या ठिकाणी विक्षेप नावाचा दोष काहीही नव्हता. सगळं असून स्थिर असणं जास्तच मनुष्याला बघा स्थिर वरती असावी त्या मनुष्याची. असे माणसं म्हणजेच त्याला मनुष्यानंद म्हणतात. आता इतका मनुष्यानंदच पाहणं दुर्मिळ आहे. ऐकायला कानावर येणं गोष्ट फार दुर्मिळ आहे. पाहणं तर लांबच राहिले. तर अशा 100 पट एकापेक्षा एक आनंदाची जी यादी गेली आपल्या 5व्या तरंगात झाला आपला विषय. एकापेक्षा एक वडचड सुख येते, एकापेक्षा एक. आणि पुन्हा 100 पटीनं अधिक तो आनंद वाढत जातो. अशा एकांतवासी निरीच्छ पुरुषाला तो एकांत असावा आणि पुन्हा त्याला निरीच्छपणा असावा. नाही तर बसला एकांतात सगळी मनात सगळी चाव चालली. काय उपयोगाचं आहे? म्हणजे निरुपाधिक एकांतातला जो आनंद असतो तो निर्वासन निरीच्छ झाले पुरुषाला तो आनंद प्राप्त होतो. त्या आनंदाची बराबरी कोणी करू शकत नाही. मग मनुष्यानंदाचा कुठं ती आनंद कुठं राहिला. तर मनुष्य आनंद पाहणं दुर्मिळ आहे. आता कानाव गोष्ट सुद्धा नाही आता कोणाची. असा कोण असणार आहे एवढा स्थिर मनाचा, सशक्त मनाचा, निरोगी, सर्व ऐश्वर्याने संपन्न. काय ऐश्वर्य काय सगळं सगळं नाही. असा तो राजा होता. त्या राजाला असं मनात अशी इच्छा उत्पन्न झाली का केली
इच्छा उत्पन्न होण्यात पराधीनता आहे. इच्छा उत्पन्न होण्यात जीवाची काय पराधीनता आहे. आणि दुःख भोगण्यामध्ये पराधीनताचे काय ते म्हणता का मी इच्छा उत्पन्न केली म्हणून. इच्छा उत्पन्न झाली ते काय करायचे ते करी, पण इच्छा उत्पन्न होण्यात तो कसा आहे पराधीन आहे. काय करू म्हणते, मला डॉक्टरनं सांगितलंय तू काय कर बाबा, तू आता काय तुला शरीरात उष्णता वाढलेली आहे, तू चहा घेऊ नको, पण समोर आला की सोडून घेतलाच. मग आता काय काय त्याला इच्छा उत्पन्न त्याला घेण्याची पूर्वोत्तम स्वरूपाची इच्छा नाही. म्हणजे त्याला सांगितलंय डॉक्टरनं असं सांगून सुद्धा मग काय करेना त्याला इच्छा उत्पन्न झाली. आणि इच्छेचे अधीन आहेत माणसं, इच्छावान चैतन्य. इच्छा ही मागायला कर्मावर. हो, आता कोणती इच्छा वाढीला लावायची आणि कोणती नाही त्याच्यात कोणती पुरुष इच्छा पर्यंत त्याच्यात पुरुष पर्यंत सफलता आहे. आणि कोणची इच्छा ते पापाची इच्छा सुद्धा माणसाला कोणाला मागायला कशी वाढवायची, कोणती हे करायची, ते जाणकार पुरुषाला आपण विचारलं पाहिजे. एखाद्याला अंगात ताप आहे, शारीरिक काही त्याच्यामध्ये दोष निर्माण झालाय, मग आता मला थंड पाणी प्यावं का गरम पाणी प्यावं, मला तर इच्छा त्याची व्हावी, पण नेमकं हे प्यावं का ते प्यावं, मग त्यानं कोणाला विचारलं पाहिजे. त्या क्षेत्रातला जो कोणी जाणकार असेल त्याला आपण विचारलं पाहिजे. थंड पाणी माझ्या शरीराला चांगलं आहे का गरम पाणी माझ्या शरीराला चांगलं आहे. पण इच्छा तर उत्पन्न झाली, स्वबुद्धीने इच्छा उत्पन्न झाली, पण ते पिण्यात कोणतं प्यावं याच्यात त्याची काय पराधीनता आहे. स्वबुद्धीनं ती सांगन तेच मग ते जाणकार. तसं आपल्याला स्वाभाविक काय इच्छा, इच्छावान चैतन्य म्हणजे जीव चैतन्य, निरीच्छ चैतन्य म्हणजे ब्रह्म चैतन्य, असे दोन चैतन्याचे गुरुजी म्हणजे इच्छा असणारा मनुष्य काय करीन काय सांगता येत नाही. त्याला त्याच्या योगानं म्हणा अदृष्टानं म्हणा त्याला धनप्राप्ती व्हावी. नाही जर धनप्राप्ती झाली तर त्याला जर धनाची इच्छा असली तर चोऱ्या करेल, पण त्याची ती इच्छा काय करेल पूर्ण करेल. म्हणून अशी इच्छा काय दातरी इच्छा आहे. म्हणजे काय गोष्ट खाली पण तरी तिची इच्छा निर्माण इच्छा फार कशी अवघड. म्हणजे त्याला पूर्व पुण्यानं अशी इच्छा उत्पन्न झाली, पण पूर्व पुण्यानं झाली बरं का. कशी विषयासक्तीची नाही. आपण राज्य उत्पन्न हे करावं किंवा अधिक आणखीन काय प्राप्त करावं अशी इच्छा नाही. सगळं असून एवढं असून सर्वभौम राज्य असून त्याला इच्छा उत्पन्न काय झाली पूर्व पुण्यानं पुन्हा झाली. ह्या सर्व राज्याचा काय केला पाहिजे आपण त्याग करून आत्माच सुखरूप असून बाकीचे पदार्थ कसे तुच्छ रूप आहे. त्याला पूर्व पुण्य लागते, वैराग्य उत्पन्न व्हायला. कारण वैराग्य हे आत्मज्ञानाचं काय आहे, आत्मप्राप्तीचं सौभाग्य, आत्मप्राप्तीचे दैव आहे. काल परवा सांगितल्याप्रमाणे वैराग्य म्हणजे बंधारूपाय आहे, चिल्लर नाही, खुर्दा नाही, 8 आणे 4 आणे ते असं नाही. म्हणजे वैराग्य म्हणजे संपूर्ण बंधारूपाय आहे. माग मी महाराजांना सांगितलं म्हणजे दृष्टांत, एका माणूस काय साधा सर्वदा म्हणायचा माझा 8 आणे विवाह जुळलाय, 8 आणे विवाह जुळलाय. त्याला चिकित्सक माणसाने विचारलं काय हो तुम्हाला कधी विचारलं कसं काय तुमचं, तर तुम्ही म्हणतात माझा 8 आणे विवाह जुळलाय बाकीचा राहिलाय. म्हणजे कसं काय सांगा बरं. ते म्हणजे काय करावं, म्हणजे मला इच्छा विवाह करण्याची मत कोणी सोयरीकच आली. असे तर विवाह सगळ्याचे जुळलेले असते, त्याला का म्हणावं का काय. म्हणजे बंधारूपाया वैराग्याचं कसं आहे, वैराग्यानं ज्ञान काय मनुष्याचं, वैराग्यानं ज्ञान शोभतं आणि विरक्तीनं ज्ञान टिकतं. विरक्ती वाचून काही ज्ञानाची तज्ञीची नाही बघा. आणि वैराग्याने मनुष्य, खरा वैराग्याने मनुष्य शोभत असतो. नाही तर काय कसं मग त्याला ती पूर्व पुण्य कशी असावी लागते, निष्काम असावी लागते पूर्व पुण्य. त्याचे शब्द कोणता घातला इथं, निष्काम पुण्य. असा मनात विचार आला की आत्माच सुखरूप आहे आणि बाकी जे पदार्थ काय तुच्छरूप आहेत, असत आहेत, गलिच्छ आहेत, मलिन आहेत, अनित्य आहेत. असत म्हणजे अनित्य आहेत, साधनाधीनत्व आहे बघा, सैसातिशेत्व त्याच्यामध्ये आहे. ते दुःखानं भरभुटून गेलेले आहेत, म्हणजे दुःखाचा त्याच्यामध्ये काय संबंध आहे. असे कितीतरी अनंत दोषानं भरभुटून गेलेले हे विषयातलं हे सुख आहे. असं राजाला काय झाला मनात
उत्पन्न झाली. याकरिता राज्य मुलाचे स्वाधीन करून आपण आत्मविचाराकरिता वनात जावे. हा विचार आपल्या तिघा मुलास कळविण्याकरता त्यांना एकांतात नेऊन सांगितले की हा प्रपंच फार दुःखरूप आहे. यात फार कष्ट भोगावे लागतात. यासाठी राज्याचा त्याग करून आत्मस्वरूपाचा विचार करीत राहावे असे मला वाटते. काय असे संसार कसा आहे? दुःखरूप आहे. खरंच जर संसार खराच दुःखरूप असतात तर संसार करू नका अशी उपदेश करण्याची वाट पाहावीच लागली नसती. खरंच दुःखरूप असतं म्हणजे काय? बौद्धाचा सिद्धांत काय? बौद्धानं काय केले? सगळी सृष्टी कशी मानली? बौद्धानं दुःखमय मानलेली. त्याला सुख नावाचा पदार्थ दिसलाच नाही. त्याला सगळं त्यानं काय मानले? सृष्टीत सुख नाव नाही, सगळं काय की सगळं दुःखम असा त्याचा काय सिद्धांत आहे. शून्यम शून्य असा त्याचा सिद्धांत आहे. क्षणिकम असा त्याचा सिद्धांत आहे. पण त्याने सिद्धांत काय केला? ते आपल्या अनुभवाकडे लावला. हे जर पदार्थातच जर रावला असता, शून्यम शून्य दुःखम सुलक्षणम भिन्नम त्या पदार्थात बसते. पण त्यानं काय केलं? त्या पदार्थासहित अधिष्ठानाला लावण्याचा प्रयत्न केला. पण अरे बाबा, जे तुला सुखाचा अनुभव याला ते सुख, जे दुःखाचा अनुभव याला ते दुःख कसं आहे? तर ते उत्पन्न होऊन दुःखाची प्रतीती येते. म्हणून दुःखाची प्रतीती ही कशी वास्तव नाही, ती सुखावरच आली. दुःखाची प्रतीती कशावर अवलंबून आहे? स्वरूप सुखावर आहे. आणि ते तुझं खरं स्वरूप आहे. ते सगळं म्हणजे सुख नाही, सगळं दुःखच आहे. म्हणजे पार ब्रह्मस्तंभापर्यंत सगळी सृष्टी कशी दुःखमय आहे, त्याला सुख दिसलंच नाही. असं कोणाला असं वाटन की ते काय बौद्धाचा सिद्धांतही काही असं वाटन काही पदार्थ दुसरे क्षणिक म्हणजे पदार्थ सुद्धा हे कसे क्षणिक आहे. पदार्थाच्या अंशात आताच म्हणजे जडांश शून्यवाद दुःखम क्षणिक कशात लावायचा? स्वरूपाकडे, पदार्थात. पदार्थात लावायचा आहे, स्वरूपाकडे नाही. स्वरूपाकडे लावणं शक्यच नाही, कारण ते त्याचं स्वरूपच आहे. त्याला त्याचा अनुभव आहे. ती सुषुप्ती अवस्थेमध्ये का शून्याचा अनुभव येतो मनुष्याला? दुःखाचा अनुभव येतो का सुषुप्ती अवस्थेमध्ये? झोपेमध्ये काय दुःख भोगतो का तो? काय भोगतो? खरंच जर दुःख जर असतं तर सुषुप्ती अवस्थेमध्ये त्याला दुःखाचा अनुभव यायला पाहिजे होता. आलाय का? शून्याचा अनुभव आलाय का? मग काहीच नाही. तर म्हणजे अनुभव सांगते कोणाचा आणि कोणाला सांगते? शून्यवाद खंडित आहे. आणि त्याचा सर्व दुःखम उलट मनुष्य त्या दुःखाला कंटाळून झोपी जाते. तिथे त्याला दुःखाचा हे येते. म्हणून अशा दुःखाला कंटाळून झोपी गेला आणि पुन्हा सुखाचा अनुभव सांगतो. बरं झालं मला झोप लागली. झोप येण्या गेलं तर गोळ्या खाऊन झोपते आणि सकाळी उठून पुन्हा बरं झोप येण्याकरता गोळ्या खात आहे आणि झोपेतून उठण्याकरता गोळ्याच खाते. अंगात ताकद नाही, काय करू? सगळा गोळ्याचा आता भडीमार आहे. नाश्ताच होता त्याच्यावर. म्हणजे गोळ्या खाऊनच झोपायचं आणि गोळ्या खालाच उठायचं असं झालं. कारण हे सगळी संस्कृती आता जी आहे सगळी विस्कळीत झालेली, काही राहिलं नाही आता. त्या संस्कृती विस्कळीत म्हणजे या जी आधुनिक प्रणाली जी आलेली आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्यालाच मनुष्य सुशिक्षितपणा ठरवायचे. फार म्हणजे आम्हाला क्षणाचा वास आला, मित्राचा वास आला, अशी फरची आला कोणाला आवडलं बाबा. आणि त्याचा वास आला गोमूत्र, त्याच्या इतके तर पावित्रता आणि त्याच्या इतकी निरोगात कशातच नाही. मला औषध सुद्धा नाही, काहीच लागत नाही. किती वर्णन केले त्या भागवतामध्ये सांगितलेलं महाराज सांगू लागले गोमूत्राचं, पण त्याचा त्याला हातातला वाटून. मग हे कुठं असा बॉम्बस्फोट झालेला होता. ते संशोधनार्थ असं कळालं की ज्या घरामध्ये गायचं शेण आणि गोमूत्रांचे घर चालवलं त्या घरात त्या विषाणूचा प्रवेशच झाला नाही. त्या घरातले लोक वाचले आणि स्थायी परिषदेवर गेली नाही. म्हणजे असं कोण सांगतंय की आपल्या धर्मशास्त्रामध्ये त्याचं वर्णन केलं. म्हणून सांगतात की त्या राजाला अशी इच्छा उत्पन्न झाली की या राज्य मुलाच्या स्वाधीन करून आपण आत्मविचार करता वनात गेलं पाहिजे, है का नाही?
आणि हा विचार आपल्या तिघा मुलास कळविण्याकरता त्यांना एकांतात घेऊन सांगितले की हा प्रपंच फार दुःखरूप आहे. आणि खरंच की विषय प्राप्ती करता किती कष्ट करावे लागतात, अगणित करावं लागतं. बरं एकूण तिकून विषय प्राप्त झाला तर ते विषय भोगण्याकरता किंवा त्या विषयाची अनुकूलता संपादन करावी लागते इतर लोकांची. आता सगळे जेवणात ताट तयार आहे, शरीर अनुकूल आहे, इंद्रियाचं साह्य आहे, मनाचं साह्य आहे, ज्यांना अपवास सुद्धा नाही जेवाय बसल्या, पण इतर लोक त्याला खाऊ देतच नाही. जेवाय बसले की त्याच्या मागं लागलीच काही ना काहीतरी. म्हणजे ती माणसे ती प्रतिकूलता निर्माण होत असते. बरं ते लोकांची प्रतिकूलता नाही, सगळे विषय अनुकूल आहेत, ज्यांना अपवादाचं भय नाही सगळे, पण त्याचं शरीरच प्रतिकूल होऊन बसलं, खातायची नाही त्याला काही. किती अवघड आहे होते का नाही, तिथं किती नाईलाज होते. त्याचा इलाज होत नाही तर बाकीचे काही इलाज करणार. म्हणून असं त्या राजाला पूर्वपुण्याने का होईना त्यानं हा विचार आपल्या तिघा मुलाला सांगितला. म्हणजे मुलाला सांगणं म्हणजे तिथं मंद वैराग्य राजाला उत्पन्न झालं. काय झालं, राजाला हे वैराग्य तीव्रतम स्वरूपाचं नव्हतं. कसं होतं, मंद वैराग्य निर्माण झालं. बघा आता मंद वैराग्य कसं दुःख देते मनुष्याला. ते गाडीचं शॉक ऑफ असतं का ना, गचका बसल्या खालूनही दबत आहे ना तर वरूनही दबत. कसला हे मंद अधिकारी आता हे सुटणं आणि हे काही हो घडे असं दुःख नाही देते. बरं का बघा, संसार सुटणं परमार्थ कळणं हे काय, याला काय म्हणतात, मंद वैरागी. विषयासक्ती तिथे त्याच्यात आनंदात अज्ञानात आनंद इकडं वारच नसते ती खरी ती आनंदी तुला लय आनंदात एकदम काही नाही, काय घेणे देणे नाही, काय नाही. आता श्रावण महिन्याच्या पुढची लावायची का नाही, काय वारं सुद्धा काढून नसते मंदिराचे. आम्ही मंदिराची भिंत सुद्धा पाहत नाही, स्वाभिमानाने सांगतो पुन्हा वा. म्हणजे इतकं त्याचा काय असतो, आनंद असतो. तसं या राजाला काय झालं, मंद वैराग्य झालं. आणि त्यानं मंद वैराग्य झालं, त्या पोराला विचार करून तिने सांगितलं नसतं. वैराग्य काय सांगून तू जातो का, बौद्ध न सांगता गेली. त्याच्या आई वडिलाला यायला त्याला सांगितलं नाही मी असं हे करवलं म्हणून. त्याचं वैराग्य कसं होतं, तीव्रतम स्वरूपाचं वैराग्य. आता या राजाला वैराग्य कसं निर्माण झालं, मंद वैराग्य झालं. त्याने एकांतात नेलं आणि मुलाला काय सांगितलं की मी हा प्रपंच फार दुःखरूप आहे आणि यात फार कष्ट भोगावे लागतात. याचा अनुभव तर आपल्याला नित्यच अनुभव आहे की जीवाला दुःखरूप आहे. आणि कष्ट करून नष्ट झालं तर फारच दुःख. कष्ट नष्ट याच्यामध्ये दुःख आहे ना. हा, यासाठी राज्याचा त्याग करून आत्मस्वरूपाचा विचार करीत राहावे असे मला वाटते. राज्याचा त्याग करून बाहेर जाण्याचे कारण माझ्या प्रजेतील लोक जे संसार दुःख भोगतात तेही मला पाहत नाही. त्याला किती दुःख झाले पहा, त्याला त्याचं तर दुःख आहेच आहे. म्हणजे अहमचं दुःख तर आहेच आहे, ममत्वाचं सुद्धा दुःख त्याला आहेच आहे. गुरुजी म्हणजे जन्मतात अहम मध्ये आणि मम वाढून मरतात. मम मध्ये वाढून मरतात. मम मध्ये नाही, मम इतका वाढीतात, एवढं वाढीतात की त्याला त्या मम वाढीला त्याला मर्यादा राहत नाही. इतकं मग अनवाळ दरिद्री अज्ञानी अशा जन्मतात आणि त्याच्यामध्येच मरतात. अशा वाळ होऊन आणि सरते शेवटी त्याला दुःखच प्राप्त होते, बाकी काही त्याला प्राप्त होत. मग आता ह्या राजाला मनात त्याचं उत्पन्न झाले वैराग्य, म्हणजे मंद स्वरूपाचं वैराग्य असतं. म्हणजे सांगायला त्याला
मला वाटते म्हणायला पुन्हा असं मला असं वाटायले की राज्याचा त्याग करून आत्मस्वरूपाचा विचार करीत राहावे असं मला वाटते. खरंच त्याचा जर निश्चय वैराग्य असतं ते म्हणलं असं मला वाटायले. वाटतंय म्हणण्यात काय झालं, वाटण्यात आणि सुटण्यात आणि सोडण्यात, वाटण्यात सुटण्यात आणि सोडण्यात बकळ फरक. आपले तर रोज सुटायले ना, सुटायले का सोडायलो, झोपी गेल्या सुटायले सोडीनं झाले बघा. आता असं वाटणं झाले पुन्हा काय वाटणं झाले ते विषय प्राप्तीपासून फार कष्ट होतात, त्याच्यामध्ये फार दुःख भोगावं लागतं. आमचं दुःख आहे, ममचं दुःख आहे, किती दुःख आहे हे राजा सांगायला त्याला तर दुःख आहेच आहे, परंतु दुसऱ्याचंही मला दुःख काय होईना मला पाहणं झाले. म्हणलं काय किती त्या पर्यंत दुःखानं भरपळून निघाली, किती हा संसार दुःखरूप आहे असं राजा त्या मुलाला एकांतात नेऊन त्याला सांगायला. आता काय तिची गती होती ती पहा. ज्याचे जवळ पुष्कळ ऐश्वर आहे किंवा ज्याच्या हाती मोठी सत्ता आहे त्यांना विचारशून्य लोक थोर मानतात. एखादा महाराज सांगते तसं एखादा काळा ढुस मनुष्य डांबराचं पिंप चालले जाऊन काय एखाद्या रोडनं आणि त्याला लोक विचारशून्य लोक काय ते जर श्रीमंत जर असन ऐश्वर्यानं जर संपन्न असन तर त्याला म्हणतात वा 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 काय माणूस रूपवान माणूस चालल्यावर असतं, त्याचे किती गुण वर्णन करते ती, कुठून आणून ते गुण चिटके डांबराला काय म्हण. असे विचारशून्य लोक असतात, विचाराच्या अभावात त्या लोकांची किती ती स्तुती करतात, त्या लोकांचे लोक किती पुढी करतात. विचारशून्य समजायचं की ते त्या लोकांच्या पुढी करून त्याच्या ऐश्वर्याचं त्याच्या संसाराचं गुणवर्णन करतात. ते असं समजायचं की महा उपाधे महामूर्ख आहे. पहिला वावा म्हणलं आता हेच सांगायचं राजा सांगायला. हा पण मला तर त्याचे सर्व ऐश्वर दरिद्र्यापेक्षाही दरिद्र आहे असे वाटते. गुरुजीने सांगितले खरा दरिद्री कोण, ज्याला इच्छा आहे तोच दरिद्री. दरिद्र्याचं लक्षणच केले आणि जो निरीच्छ आहे तो खरा श्रीमंत. अमृत अनुभवात लक्षण आहे. म्हणून इच्छावान चैतन्य ते जीव आणि निरीच्छ चैतन्य ते ब्रह्म चैतन्य. मग जीव सदाय दरिद्री, भिकारी, दुःखी, अनवाळ, अज्ञानी जीवाकडे सगळं लागत आहे भरपूर, काही कमी नाही त्याच्याकडे. म्हणून सांगायला ते राजा लक्षण केले गाठी असता पोटी धन जो न पोटा खाय अन्न या नाव दरिद्र लक्षण सत्य जाणवता. बस धनानं श्रीमंत येते मनानं भिकारी खातच नाही उडून ते खात नाही दुसऱ्याला खाऊ दे. कमीत कमी स्वतःच्या देहाला तरी धर्मात किंवा ब्रह्मज्ञानात या श्रीमंतीचा काय झाला पाहिजे, विनियोग झाला पाहिजे. नाही तर काय ते असून त्याचा काय उपयोग आहे. सगळे आले तसेच ती गेली म्हणले तसे त्याचा विनियोग त्यानं स्वतः करता तरी करावं का नाही. ते कोणाला खाते खाऊ देते नाही, ते स्वतः खाते नाही. मग अशा लोकांचा काय उपयोग नाही. बघा म्हणजे शिवाजी महाराजांची श्रीमंती कशाला लावली त्यानं, सगळ्या धर्मात घातली त्यानं. असे राजे लोक आपल्या या भारतीय देशामध्ये होऊन गेले. कमीत कमी धर्मात तरी पडावी आणि नाहीतर मग ब्रह्मज्ञानात तरी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे श्रीमंती जर पडली तर. या अच्युत महाराज आपल्या संप्रदायाचे पूर्वज, आपल्या साखरे संप्रदायाचे पूर्वज म्हणजे अच्युत महाराज म्हणून होते. त्यांनी काय केलं, ज्ञानेश्वर महाराजापुढे आता अनुष्ठान केले की मला ज्ञानेश्वरीचा जशाच तसा अर्थ कळावा. मग माऊलीने 31 दिवस झाल्याच्या नंतर वरद हस्त ठेवला. म्हणून तर म्हणतात साखरे घराणे हे ज्ञानेश्वर महाराजाच्या कृपाप्रसादानं पुण्यित झालेलं घराणे. आणि माऊलीनं काय सांगितलं की तू जसा अर्थ करशील तोच अर्थ मला अभिप्रेत असेल म्हणून त्याला हे केलं. तेच अच्युत महाराज पुण्यामध्ये कीर्तन करीत असताना एक रामचंद्र जोशी नावाचे पेशव्याचे कारभारी म्हणून होते. पेशव्याचा कारभार म्हणजे मुख्य त्याच्या हातात होता. श्रीमंत होते, गडगंज श्रीमंत. त्या काळचे 21 लाख रुपये त्याच्याजवळ
किती असं आताचं काय असतील बघा किती पैसा असेल. तर ते 21 लाख रुपये त्याची त्याच्याकडे धन होतं. ते घोड्या बसून जात असताना त्याच्या कानावर हे शब्द पडले अच्युत महाराजाचे. वारे वा, म्हणजे काय वक्तृत्व, काय वाक्पटुत्व, काय वैराग्य, असीम स्वरूपाचं वैराग्य. याच्याशिवाय आपला कोणी दुःख निवृत्त करणार नाही. महात्मा दिसायला नाही. जाणकार माणसाला काही जास्त सांगायची गरज नाही, तेव्हाच ओळखतात. आणि मग ते त्यांच्याकडं 21 लाख रुपये घेऊन त्याला शरण आले. तर ते म्हणले त्याला काही पुत्री काही संतान वगैरे काही नव्हतं. अरे ते म्हणले तू एवढा श्रीमंत आहेस, तुझं आणि आमचं कसं पटावं. धर म्हणले परमार्थाला फार प्रतिबंधक आहे. मग म्हणले काय करू महाराज. म्हणले तू काय कर, सगळे ब्राह्मण समाजाला जेव घाल. आणि ते जेव घालण्यामध्ये पुण्यात याच्यात त्याच्यात सगळीकडे साखर कमी पडली. मागून मागून ती असा गाड्यावर साखर वाटू लागली सगळ्यात, म्हणून त्याचं नाव काय पडलं, साखरे महाराज. असे 21 लाख रुपये देणं नुसत्या ब्राह्मण भोजनामध्ये खर्च केली. आणि लागलेच पुन्हा तिथं हौदाचं हौद जवळ होता, तिथं त्या कवडीनं तिथं पाणी भरायला लागले. काय किती तिरोत्तम स्वरूपाचं त्याचं वैराग्य असेल. तेच पुन्हा मग दादा महाराज हे असे मोठमोठे अधिकारी त्या घराण्यात जन्माला आले. आणि दादाला सुद्धा एक मनुष्य म्हणला होता, शेठजी होता. पुण्यामध्ये वैदिक आश्रम, पूर्वी पुण्यात वैदिक आश्रम होता. म्हणजे आपला हे आश्रम करण्याचा पूर्वी ते काय म्हणला, त्यानं खर्च करीत होता, खर्च भरीत होता. काय जे ते काहीतरी 1 लाख रुपये अगोदर दिले. पुन्हा दादाला म्हणला 1 लाख रुपये घ्या आणि कॉलेजचे मुलं या आश्रमात, वैदिक आश्रमात. दादा म्हणजे नीट होणार नाही. ती लोक तशी ती पोरं राहतात होय, अशा चप्प्याने शेंड्या करून तिथे शिकायला राहणारी लोक, झेपऱ्या वाढणारी ती, म्हणजे ते काही याचं तंतोतंत पालन करणार नाही. नाही म्हणला आणखीन तुम्हाला मी 1 लाख रुपये देतो. विचार करा म्हणला, तुम्हाला आणखीन लाख रुपये देणारा असा शिष्य मिळणार नाही बरं काय दादा. तुम्ही चालला ताळून दिला, पण याचा विचार करा. दादा म्हणजे तू बी असा विचार कर, तुलाही ह्या 2 लाखावर धार मारणारा गुरु मिळणार नाही बरं काय वैराग्य असं लाखावर 21 लाखावर अशा तुलाही असा गुरु भेटणार नाही. म्हणजे की त्याचा धार मारणार लाख 2 लाखावर किती वास्तविक स्वरूपाचं वैराग्य असतं. म्हणजे सांगायचं काय की त्या राजाजवळ काय होतं की माझ्या पुढे ते लोकसंसार दुःख भोगायचे तीही मला पावत नाही. आणि ज्याच्याजवळ पुष्कळ ऐश्वर्य आहे, आपल्याला याचा अनुभव आहे. जे संपन्न लोक असतात त्याचे लोक किती गुणवर्णन करीत असतात. विचारशून्य लोकांनी त्याचं करावं गुणवर्णन. संसाराच्या गुणवर्णन ऐकून ऐकून तर हे आपल्याला याच्यावर आपला विश्वास बसत नाही. सदा सर्वदा तिचं कोण काय म्हणायली